काय विराट कोहली स्वार्थी आहे? तो सेल्फिश आहे का? तो भारतासाठी नाही तर स्वतःसाठी खेळतो का? हे मी नाही तर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर मोहम्मद हाफिज म्हणतात. 2023 मध्ये घडलेले वन डे वर्ल्ड कप जर तुम्ही पाहिलं असेल ना, त्याच्यामध्ये हे सीन बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की विराट कोहलीला 100 पूर्ण करायचे असतात. त्यावेळेस ना काही वेळेस थोडंसं स्लो खेळतो, त्यावेळेस एक काही वेळेस डॉट बॉल खेळतो आणि त्याला 100 पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे तो 100 पूर्ण करतो, काही वेळेस चौका मारून तर काही वेळेस होल्ड करून, काही वेळेस स्लो करून, हे तर तुम्ही 100% पाहिलं असतं. मोहम्मद हाफिज एका शो मध्ये म्हणतो की विराट कोहली ज्या पद्धतीने वन डे मध्ये जो काय मॅच खेळला नाही तर तो स्वतःसाठी खेळला, तो सेल्फिश आहे. कारण तो भारतासाठी खेळत नाही. त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये भले 49 असेल, 48 ओव्हरमध्ये असेल, त्याला जर 100 पूर्ण करायचे असेल, भले 6 बॉल 8 बॉल 9 बॉल किंवा 6 बॉल जेवढे पण डॉट बॉल खेळायचे तो डॉट बॉल खेळेल, परंतु तो आपला 100 पूर्णच करेल. भले ते भारतासाठी जिंकेल तो नाही जिंकेल, तो भारताचा विचारही नाही करत आहे. तो खेळतो तो फक्त स्वतःसाठी खेळतो. उन्होंने 97 स्कोर करने के बाद अगले 3 रन्स की अप्रोच थी, मैं उसके ऊपर खड़ा हूं कि वो गलत है. दैट इज नॉट राइट. यू थिंकिंग अबाउट योर ओन माइलस्टोन, नॉट टू विन फॉर द गेम. आपने टीम के लिए जीतना है ना. इंटेंट क्या था 49th ओवर में कि मैं सिंगल ले लूं ताकि मेरा 49 हो जाए, सॉरी 99 हो जाए, फिर मैं सिंगल ले लूं ताकि मेरा 100 हो जाए. दैट इज वेयर आई एम स्टैंडिंग. इट्स नॉट गुड. मुझे देख के अच्छा नहीं लगा. टोटली थिंकिंग के ये बहुत बड़ी सेल्फिश अप्रोच है और ये तीसरे मैच में होगी. आता हे जे तुम्ही व्हिडिओ बघितला होता ते आताच नाही, हे 2023 मध्ये वर्ल्ड कप झाल्यानंतरच आहे. पण आता व्हायरल होत आहे. ते आता व्हायरल होत आहे कारण एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तो शब्द, ते डायलॉग रिपीट केला होता. एक व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये 2-3 क्रिकेटर अजून होते. तो म्हणतोय की विराट कोहली सेल्फिश आहे. हे मी त्या गोष्टीवरती ठामपणे अजून पण ठाम आहे. त्यावरती तो म्हणतो की विराट कोहली अजून पण एक म्हणजे भारतासाठी खेळत नाही, तो स्वतःसाठी खेळतो. I think I was right that time. If you see the whole context, you know, to me, no matter whoever is playing, your intention, your way of playing is always towards to win the game. That game, Virat took a lot of balls to get to his 100 and he was not playing big shots. मोहम्मद हाफिजचं स्टेटमेंट तर तुम्ही पाहिलं. चला त्या करिअरकडे थोडं लक्ष देऊया. मोहम्मद हाफिज हा तो प्लेअर आहे जो 2012च्या T20 वर्ल्ड कप मध्ये 28 बॉल मध्ये 15 रन काढतो आणि त्याला विराट कोहली बॉलिंग करून आउट करतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विराट कोहली बॉलिंग केला आणि त्याला आउट केला आणि मोहम्मद हाफिज म्हणतो की विराट कोहली एकदम स्लो खेळतो स्वतःच्या टार्गेटसाठी. मोहम्मद हाफिज त्याच्या पूर्ण करिअरमध्ये 218 ओडीआय मॅच खेळलाय, त्यापैकी 216 इनिंग्स खेळले आणि त्यामध्ये टोटल 6614 रन्स काढलेत आणि त्याने बॉल खेळलेत 8634 बॉल आणि त्याचा हाय स्कोर आहे 140चा आणि त्याचा ॲव्हरेज आहे 33 रनाचा आणि स्ट्राईक रेट आहे 67चा. हे आहे मोहम्मद हाफिजचं ओडीआय करिअर. आता आपण बघूयात विराट कोहलीचं ओडीआय करिअर. वन डे इंटरनॅशनल मॅचमध्ये विराट कोहलीने 292 मॅच खेळलेत, त्यापैकी 13,848 रन्स काढलेले आहेत आणि त्याचा ॲव्हरेज आहे 59चा आणि स्ट्राईक रेट आहे 94चा. आता मला तुम्हीच सांगा कोण स्लो खेळतंय आणि कोण फास्ट खेळतंय. मला असं नाही वाटत की एवढं सिरियस गोष्टी घ्यायची गरज आहे, ते पण पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूचं स्टेटमेंट सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी ट्रेंडिंग पॉईंट बनले. तर मला असं वाटलं की या गोष्टीवरती थोडं माझ्याकडून क्लॅरिफिकेशन द्यावं. बाकी तुमचं मत काय एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडेल असं मला आशा करतो. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.